चला बाळा लक्ष द्या आता. मी पहिल्यांदा सकाळी कुठेपर्यंत आलेलं ते सांगतो, त्याच्या पुढे जाऊया. ओके. आपण जो प्रॉब्लेम घेतला होता काल, तो प्रॉब्लेम बघा. 3 स्टेज दिल्या होत्या, Z12 दिला होता, मिनिमम स्पीड दिली, मॅक्सिमम स्पीड दिलेली, सेकंड स्टेजला 3 स्पीड स्टेप सांगितलेल्या. त्यावरून रेंज रेशो मिळवला, जॉमेट्रिक प्रोग्रेशन रेशो मिळवला. जॉमेट्रिक प्रोग्रेशन रेशोवरून आपण सगळ्या स्पिंडल स्पीड्स मिळवल्या 12. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण स्ट्रक्चरल फॉर्म्युला लिहिला, 3 स्टेज आहेत म्हणून P1, P2, P3 आलं. त्यातला आपल्याला प्रॉब्लेम मध्ये गिवन काय की P2 3 आहे. त्याच्यावरून मी फॉर्म्युले बनवले, त्यातले बी जे X1 1 आणि X2 2 आहेत त्याच्या मी स्ट्रक्चरल डायग्राम काढल्या. या स्ट्रक्चरल डायग्राम ड्रॉ करताना काय झालं, 3 स्ट्रक्चरल डायग्राम ह्या नॉट फिजिबल झाल्या. 3 स्ट्रक्चरल डायग्राम ह्या नॉट फिजिबल आल्यामुळे काय झालं, जी एक डायग्राम होती ती तुमची काय झाली, ऑप्टिमम डायग्राम झाली. मग ती जी ऑप्टिमम डायग्राम आहे ही 2 1 3 2 2 6, याच्यासाठी मी काय केलं, नेक्स्ट स्टेप म्हणजे स्पीड रे डायग्राम ड्रॉ केली. स्पीड रे डायग्राम. आता या स्पीड रे डायग्राम मध्ये मी एक कॉलम वाढवला आणि तिथे मी इलेक्ट्रिक मोटरची स्पीड ऍड केली. इलेक्ट्रिक मोटरची स्पीड ही स्टेज 1 आहे, ही स्टेज 2 आहे, ही स्टेज 3 आहे. आणि या दोन लाईन मधील डिस्टन्स म्हणजे लॉग टू द बेस 10 5 आहे. 2 1 3 2 2 6 म्हणजे एकापासून 2 आउटपुट मिळणार, इथं डिफरन्स 1 चा. इथं कुठला पण एक इनपुट घेतला की त्याचे 3 आउटपुट मिळणार, डिफरन्स 2 चा. त्यानंतर कुठला पण एक आउटपुट घेतला, इनपुट घेतला तर त्याचे 2 आउटपुट मिळणार, डिफरन्स 6 चा. याप्रमाणे तुमची स्पीड रे डायग्राम तयार झाली. आता या स्पीड रे डायग्राम वरून मी काय केली, गिअरिंग डायग्राम ड्रॉ केली. गिअरिंग डायग्राम बघा, पहिल्या स्टेजला 2 पाहिजे होते म्हणून इथे मी 2 घेतले. त्याला एंगेज होणारे 2 मी गिअर इंडिव्हिज्युअल मेश केले. हा क्लस्टर आहे 2चा, हे इंडिव्हिज्युअल 2चे गिअर. त्यानंतर मी सेकंड स्टेजला 3 पाहिजे होते म्हणून मी इथं 3चा क्लस्टर टाकला. त्या 3च्या क्लस्टरला मेश होणार हे तुमचे 3 इंडिव्हिज्युअल गिअर आहे. ठीक आहे, 3 इंडिव्हिज्युअल गिअर. त्यानंतर तिसऱ्या स्टेजला पुन्हा 2 पाहिजे होते म्हणून इथं 2चा क्लस्टर टाकला, त्याला 2 इंडिव्हिज्युअल गिअर टाकले. ही तुमची झाली गिअरिंग डायग्राम. ह्याला फक्त मी ऍडिशन दाखवलं, इथं स्पिंडल दाखवला आउटपुट. इथं मी इनपुटला बाजूने पुली दाखवली, त्या पुली बेल्ट थ्रू इलेक्ट्रिक मोटरकडनं पुली ड्रायव्हरनं इथं मोशन आलेले आहे. मग आता याच्यावरून मला नंबर ऑफ टीप जर कॅल्क्युलेट करायची असते, नंबर ऑफ टीप, तर त्या नंबर ऑफ टीप कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करायला पाहिजे ते आता बाळानं पुढे सांगतो. नंबर ऑफ टीप कॅल्क्युलेशन करण्यासाठी काय करायला पाहिजे, तर याच्यासाठी आपल्याला स्पीड रेशो घ्यायला लागते. स्पीड रेशो. ठीक आहे. म्हणजे स्पीड रेशो कसा बनवलाय, इथं मी बनवलंय बघा. स्पीड रेशो काय आहे की पहिली स्टेज आहे, पहिल्या स्टेज त्याच्यामध्ये तुम्हाला 2 आउटपुट मिळणार आहेत, 2 म्हणून असे 2 बॉक्स बनवायचे. त्याच्यानंतर त्यातली कुठली तर एक स्पीड पुढे घ्यायची, कारण 2 स्पीड येणार दुसऱ्या शाफ्टवरती, त्यातली एक स्पीड पुढे घ्यायची. आता याच्यापासून दुसऱ्या स्टेजला तुम्हाला 3 आउटपुट मिळणार आहेत, म्हणजे 1 2 3 असे 3 बनवायचे, 3 आउटपुट मिळणार. आता याच्यातली कुठली तर एक स्पीड पुढे सिलेक्ट करायची. पुन्हा तिसऱ्या स्टेजला पुन्हा किती आउटपुट मिळणार आहेत तुम्हाला, 2. तिसऱ्या स्टेजला पुन्हा आउटपुट किती मिळणार आहेत, 2. 2 आउटपुट मिळणार आहेत, तर मग काय करायचं, पुन्हा हे 2 बनवायचे. ठीक आहे. त्यामुळे हे डायग्राम कशी काढायची एकदम सोपं आहे. पहिल्या स्टेजला 2, दुसऱ्या स्टेजला 3, तिसऱ्या स्टेजला 2. ओके. आता याच्यामध्ये काय आहे, हे लिहिणं खूप इम्पॉर्टंट आहे. हे लिहिण्यासाठी ही जी पहिली जो बॉक्स आहे हा म्हणजे तुम्हाला काय देणार आहे, स्पीड ऑफ इनपुट शाफ्ट. स्पीड ऑफ इनपुट शाफ्ट हा बॉक्स देणार आहे. मग इनपुट शाफ्टची स्पीड म्हणजे काय, इथं जायचं रे डायग्राम मध्ये. ही स्पीड किती आहे ते बघून घ्यायचं. सांगा ही स्पीड किती आहे रे डायग्राम मध्ये, ही स्पीड किती आहे, इथं बघायचं आहे किती आहे, 6.5 आहे. बरोबर आहे, 6.5 आहे. म्हणजेच याचा अर्थ काय की ती स्पीड 6.5 आहे. ही म्हणजे 6.5 स्पीड कशी कॅल्क्युलेट केली बघा, 6.5 लॉग टू द बेस 10 n 6.5 इज इक्वल टू काय करायचं, तर या रे डायग्राम मधली 6.5 च्या अगोदरची स्पीड कुठली आहे, n6 आहे, तर ती घ्यायची पहिल्यांदा. ठीक आहे. म्हणजे दिलेलं मी लॉग टू द बेस 10 n6. आता जी अर्धी जी राहिलेली स्पेस आहे अर्धी, ती म्हणजे काय, लॉग टू द बेस 10 फाय डिवाइड बाय 2. ते फाय डिवाइड बाय 2 नाही, लॉग टू द बेस 10 फाय या टोटलला डिवाइड बाय 2 आहे. मग n6 माहित होतं, पुट केलं. फाय माहित होतं, पुट केला. सॉल्व्ह केल्यानंतर मला n6.5 मिळाला. n6.5. आता ही n6.5 म्हणजेच कोणाची स्पीड आहे, इथं या. हा तुमच्या गिअरचा पहिला शाफ्ट आहे. या पहिल्या शाफ्टची स्पीड आहे. म्हणजे पहिला शाफ्ट म्हणजे हा गिअरचा पहिला शाफ्ट, याची ती स्पीड आहे. मग आता या गिअरच्या पहिल्या शाफ्टची जर स्पीड असेल तर या गिअरच्या पहिल्या शाफ्टमध्ये आता तुम्ही मला सांगायचं की कुठला गिअर आहे बघा. Z1 इनपुट आहे आणि Z2 इनपुट आहे. Z1 इनपुट आहे आणि Z2 इनपुट आहे, म्हणजे याचा अर्थ Z1 इनपुट आणि Z2 इनपुटची स्पीड ही किती आहे, ही किती आहे,
Z1 इनपुट आणि Z2 इनपुटची स्पीड 407 आहे. ओके, ही 407 स्पीड इथे या शाफ्टची पहिल्या शाफ्ट. आता हे कसं बनवायचं तुम्हाला मी सकाळी सांगितलेलं. आता हे पटकन कसं लिहायचं ते सांग. हा स्पीड रेशो असतो. स्पीड रेशो हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टीथ आहे. स्पीड रेशो हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टीथ. पण हे टीथ लिहिताना कसं लिहायचं? मेश झालेल्या टीथचा रेशो घ्यायचा. मेश झालेल्या टीथचा म्हणजे काय? इथे हा बघा Z1 इनपुट Z1 आउटपुटला मेच झालाय आणि Z2 इनपुट Z2 आउटपुटला मेच झालाय. म्हणजे Z1 इनपुट डिवाइड बाय Z1 आउटपुट आणि Z2 इनपुट डिवाइड बाय Z2 आउटपुट असं लिहायचं. Z1 इनपुट डिवाइड बाय Z1 आउटपुट, Z2 इनपुट डिवाइड बाय Z2 आउटपुट. आता इज इक्वल हे स्पीडला इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे 1 इनपुटची स्पीड इथे यायला पाहिजे आणि 1 आउटपुटची स्पीड वरती यायला पाहिजे. तसंच 2 इनपुटची स्पीड खाली यायला पाहिजे, 2 आउटपुटची स्पीड वरती यायला पाहिजे. मी आताच तुम्हाला सांगितलं. पहिल्या शाफ्ट आहेत दोन, कुठले कुठले? Z1 इनपुट आणि Z2 इनपुट हे दोन गिअर आहेत. म्हणजे या दोन गिअरची स्पीड किती आहे? N6.5 आहे. ओके, मग ती N6.5 म्हणजे किती आहे? 407. म्हणजे 1 इनपुट आणि 2 आउटपुट, 1 इनपुट आणि 2 इनपुट या दोघांची स्पीड सेम आहे आणि ती 407 आहे. म्हणजे 1 इनपुटची स्पीड इथं आली बघा 407, 2 इनपुटची स्पीड इथं आली 407 कारण इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे म्हणून ते 407 आलं, इथे 407 आलं. आता काय करायचं? इथं ह्या दोन स्पीड माहित नाहीत आपल्याला. 1 आउटपुट आणि 2 आउटपुटची स्पीड कशी शोधायची? इथे याचं रे डायग्राम मध्ये. याचे दोन आउटपुट आहेत 1, 2 म्हणजे दुसऱ्या शाफ्टकडे दोन स्पीड आहेत. कुठल्या कुठल्या बघा? N6 आणि N7. N6 आणि N7. आता ही N6 आणि N7 स्पीड आपण अगोदर शोधलेली आहे बघा. N6 आणि N7. N6 आहे 348, N7 आहे 495. 348 आणि 495 म्हणजे इथं वरती लिहिताना लिहायचं N6, इथे लिहायचं N7 म्हणजे हे दोन आउटपुट एकाचे हे दोन आउटपुट. आता सेकंड स्टेजला जाताना मला सांगा दुसऱ्या शाफ्टकडे दोन स्पीड आहेत, ही आणि ही. पण शाफ्ट एका वेळेला किती स्पीडने फिरतोय रे? एका वेळेला एकाच स्पीडने फिरणार. एका वेळेला दोन स्पीडने फिरता येणार नाही. तर एका वेळेला एकाच स्पीडने फिरणार असेल, जर एका वेळेला एकाच स्पीडने फिरणार असेल तर मग मला काय करायला पाहिजे? या दोन्हीपैकी कोणती तरी एक स्पीड सिलेक्ट करायला पाहिजे, बरोबर? म्हणून आपण सकाळी काय केलेलं? ही 348 स्पीड सिलेक्ट केलेली आणि ती इथे लिहिली. ओके, आता इथनं पुढे काय करायचं? फास्टली जायचं. कसं करायचं? Z3 इनपुट बाय Z3 आउटपुट, Z4 इनपुट बाय Z4 आउटपुट, Z5 इनपुट बाय Z5 आउटपुट हे लिहायचं. आणि ही जी स्पीड आहे की नाही, ही स्पीड इथं डिनॉमिनेटरला लिहून ठेवायची. डिनॉमिनेटरला लिहून ठेवायची डायरेक्ट. ओके, आता ह्या 348 चे 3 आउटपुट पाहिजे. मग रे डायग्राम मध्ये जायचं. रे डायग्राम मध्ये 348 म्हणजे N6 आहे, याचे 3 आउटपुट 1, 2, 3 ती रे डायग्राम मध्ये असते. 1, 2, 3 कुठले कुठले आउटपुट आहेत बघा? N4, N6, N8. N4, N6, N8. आता हे N4, N6, N8 इथं लिहायचं. N4, N6, N8. ओके, म्हणजे तुमचं हे सेकंड संपलं. सेकंड संपल्यानंतर आता तुमच्या या शाफ्टकडे या एका इनपुटचे 3 झाल्यात. 1, 2, 3 एका इनपुटच्या 3 आहेत. ओके, या 3 पैकी कोणती तर एक स्पीड सिलेक्ट करायची अंदाजे. या 3 पैकी 1, 2, 3 पैकी कुठली तर एक. मग तुम्ही सकाळी सांगितलं 172 घ्या, मग इथं 172 लिहिलं. आता हे पुन्हा पुढचं कसं लिहिलं बघा? Z6 इनपुट डिवाइड बाय Z6 आउटपुट, Z7 इनपुट डिवाइड बाय Z7 आउटपुट इज इक्वल टू. आता इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे ना. आता हे दोन इनपुट आहेत ते एकाच शाफ्ट आहे म्हणजे त्याची स्पीड किती? 172. ते डिनॉमिनेटरला पाहिजे 172. आता या 172 चे दोन आउटपुट बघायचे. 172 चे दोन आउटपुट पुन्हा रे डायग्राम मध्ये जायचं. तिसऱ्या स्टेजमध्ये 172 इथं आहे, याचे दोन आउटपुट 1, 2, 1, 2 म्हणजे N1 आणि N7. या आउटपुट किती येणार? N1 आणि N7. म्हणजे मी लिहिताना काय लिहिलं? इथं N1 लिहिली आणि इथं N7 लिहिली. हे बनवून झालं की आता तुम्हाला टीथ कॅल्क्युलेशन करता येतील. फक्त एक विचारतो, यात डाऊट असेल तर पटकन विचारा म्हणजे मला पुढे जायला बरं. नसेल तर पटकन नाही म्हणून सांगा. म्हणून मुद्दा म्हणून हे कसं लिहायचं याचा मुद्दा म्हणून मी युट्यूबला व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड केला आहे. तुम्ही बघा, तुम्हाला पुन्हा लिहिता येईल. तरी पण काय डाऊट आला तर मग मला विचारा. ठीक आहे, मी पुढे जाऊ? चलो मग मी पुढे जातो. सर काय दिसणार? झूम येत नाही. काय झालं? काय दिसणार सर? ब्लड दिसाली. मी माझ्या इथे मी कॉम्प्युटर वरती पण लावून ठेवले. ब्लर दिसाली सर. काय झालं? ब्लड दिसाली. ब्लर दिसाली.
ब्लर दिसाले. अरे बाळ, मी माझ्या इथं कॉम्प्युटरवर चालू करून ठेवले, मला कॉम्प्युटरवर स्क्रीन परफेक्ट क्लिअर दिसा लागल्या. नाही सर इथं ब्लर झाली. मी दुसरं लॉग इन पण करून ठेवलं इथं. दुसऱ्या लॉग इनला मला कळते क्लिअर दिसा लागले. क्लिअर आहे. आत्ता आलं क्लिअर सर, आत्ता आलं एक मिनिट. तुमच्या इथं काहीतरी प्रॉब्लेम आहे काय? कारण की इथनं जर ब्लर दिसले की मला दुसऱ्या स्क्रीनला ते ब्लरच दिसायला पाहिजे. मुद्दा म्हणून मी लॉग इन करून ठेवलेला आहे इथं. त्यामुळे बाळांनो, ते तुमच्या इथं काहीतरी प्रॉब्लेम आहे, ह्यातला डाऊट विचारा, ब्लरचा डाऊट विचारू नका. नाही यात काय नाही डाऊट. चलो मी पुढे जातो आता बाळांनो. आता पुढचं लई इम्पॉर्टंट आहे. आणि समजा तुम्हाला हे ब्लर दिसायला लागलं कारण की कसं आहे, काहीतरी नेटचा इश्यू असेल त्यामुळे दिसत असेल, तर तुम्ही नंतर मी आत्ताचा पण व्हिडिओ मी अपलोड करणार आहे, तुम्हाला तो संध्याकाळी बघायला मिळेल. ओके, चलो मी आता कॅल्क्युलेशनला स्टार्ट करू. आता सगळ्यात पहिल्यांदा कॅल्क्युलेशन जे करायचं ते स्टेज 1चं कॅल्क्युलेशन करायचं. स्टेज 1. एकदा तुम्हाला स्टेज 1चं कॅल्क्युलेशन समजलं तर स्टेज 2 आणि स्टेज 3चं कॅल्क्युलेशन सेमच असणार. एकदा तुम्हाला स्टेज 1चं कॅल्क्युलेशन समजलं तर स्टेज 2 आणि स्टेज 3चं कॅल्क्युलेशन हे ऑलमोस्ट काय असणार आहे, सेमच असणार आहे. त्यामुळे फक्त स्टेज 1चं कॅल्क्युलेशन समजून घ्या. ठीक आहे, हे समजलं की संपलं. ओके, आता बघा बाळा, पहिल्यांदा यातला पहिला रेशो घ्यायचा. पहिल्या गिअरचा रेशो घ्यायचा, म्हणजे 1 इनपुट आणि 1 आउटपुटचा रेशो घ्यायचा. म्हणजे Z1 इनपुट डिवाइड बाय Z1 आउटपुट इज इक्वल टू 348.61 डिवाइड बाय 407.38. पहिला रेशो घ्यायचा, पहिला. ओके, स्टेज 1 मधला पहिला. आता हा रेशो कॅल्क्युलेट करून सांगा किती येते. हा रेशो कॅल्क्युलेट करून सांगा किती येते. 0.85. 0.85. पुढे काय येते का? एवढेच येते. 0.85573. 57. ओके, 0.8557 हा रेशो मला मिळाला. म्हणजेच याचा अर्थ काय, Z1 इनपुट इज इक्वल टू 0.8557 Z1 आउटपुट. मी Z1 आउटपुटला तिकडे घेतलं, म्हणजे Z1 इनपुट इज इक्वल टू, म्हणजे Z1 इनपुटचे जे टीथ आहेत ते आउटपुटच्या टीथला कितीने मल्टिप्लाय करतात? 0.8557. आता याचा अर्थ या दोघांच्या मधला, म्हणजे इनपुट मधला आणि आउटपुट मधला लहान गिअर कोणता आहे सांगा. इनपुट मधला आणि आउटपुट मधला लहान गिअर कोणता आहे ते सांगायचं. इनपुट आणि आउटपुट मधला लहान. आउटपुटचा लहान आहे. आता हे कसं शोधायचं, कोणता लहान कोणता मोठा, ते मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. ठीक आहे, आउटपुटचे टीथ 10 घ्या. आउटपुटचे टीथ 10 घ्या. आउटपुटचे जर तुम्ही 10 घेतले तर याला 10 ने मल्टिप्लाय करायचं. 0.8557 ला 10 ने मल्टिप्लाय करा, म्हणजे किती येणार? 8.5. म्हणजे इनपुटचे टीथ किती आहेत? 8.5 आणि आउटपुटचे टीथ किती झाले? 10. मग लहान कोण? इनपुट लहान आहे. समजलं कसं शोधायचं लहान कुठला मोठा कुठला? या रेशो मध्ये कोणाचे तर एकाचे टीथ 10 घ्यायचे. मी आउटपुटचे टीथ 10 घेतले तर इनपुटचे टीथ किती आले? 8.5. याचा अर्थ इनपुट गिअर हा लहान आहे. इनपुट गिअर हा लहान आहे. आता एक दुसरा प्रश्न, टॉम मध्ये जाऊया. मला सांगा, तुम्ही गिअर जो सिलेक्ट करताय गिअर, त्याची प्रोफाईल कुठली असते रे? गिअरची प्रोफाईल कुठली असते? सायक्लॉइडल असते का इनव्हॉल्व्ड असते? सायक्लॉइडल असते का इनव्हॉल्व्ड असते? इनव्हॉल्व्ड असते. इनव्हॉल्व्ड गिअर मध्ये इंटरफरन्स होतो. इंटरफरन्स, आता तो इंटरफरन्स काय करायला पाहिजे? आपल्याला अवॉइड करायला पाहिजे. मग सांगा, इंटरफरन्स जर अवॉइड करायचा असेल इंटरफरन्स, तर इंटरफरन्स अवॉइड करण्यासाठी मिनिमम नंबर ऑफ टीथ किती लागतात रे? मिनिमम नंबर ऑफ टीथ किती लागतात? 18. म्हणजे जर तुम्हाला इंटरफरन्स अवॉइड करायचा असेल तर स्मॉलर गिअरवरचे टीथ हे किती असायला पाहिजेत? 18 असायला पाहिजेत. मग मी तिथे कन्सिडर केलं 18. आता जर मी Z1 म्हणजे इंटरफरन्स अवॉइड करायचा हे मी लक्षात ठेवलं,
त्यामुळे मी 18 टीथ घेतले आणि मिनिमम टीथ जेवढे तेवढं मॅन्युफॅक्चरिंगला इझी, कॉस्ट कमी होणार, त्यामुळे मी इनपुटचे मिनिममचे टीथ 18 घेतले. तर Z1 आउटपुट किती येणार सांगा. Z1 आउटपुट किती येणार सांगा. 18 into 0.85. हे 18 इथे टाकायचं आणि हे 0.8557 न डिवाइड करायचं. 21 किती? 21 21 टीथ. ओके, तुम्ही सांगितलंय 21 टीथ. आता बघा, इनपुट 18 असेल तर आउटपुट 21 पाहिजे. आता एक गंमत आहे. आता हे जे 2 टीथ तुम्ही सिलेक्ट केले की नाही 2, या दोघांची समेशन ही इवन यायला पाहिजे. ती इवन का यायला पाहिजे याचं उत्तर मी तुम्हाला सेकंड स्टेजच्या वेळेला सांगतो. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा की या दोघांची समेशन इवन यायला पाहिजे. आली तर सिलेक्ट करायचं, नाही आली तर पुढे जायचं. आता 18 टीथ आले, याची 21 आली, या दोघांची बेरीज किती येणार? 18 आणि 21 39. इवन आलं काय ऑड आलं? ऑड आलं तर घ्यायचं नाही. ठीक आहे, मग पुढे जायचं. म्हणजे Z1 इनपुटच्या 18 टीथ नाहीत. आता जरा फक्त मला एक प्रश्न काय आहे, हे 21 जे आले की नाही 21, हे 20 पॉइंट मध्ये होतं का 21 पॉइंट मध्ये होतं तेवढं मला सांगा. 21.03 होतं. 21.03. 03 मी पूर्ण लिहितो इथं व्यवस्थित. 035 21.03. ओके, मला 2 डिजिट पर्यंत सांगायचं. आता 18 टीथ आणि 21 टीथ जर मी घेतले तर ते ऑड येते. ऑड आलं तर घ्यायचं नाही. आता Z1 इनपुट इज इक्वल टू 18 टीथला ऑड आले घ्यायचं नाही, त्याच्या पुढचा टीथ घ्यायचा 19. म्हणजे मी आता काय कन्सिडर केलं, 18ला काय घेऊन चालणार नाही, 19ला घ्या. मग मी Z1 इनपुट 19 घेतला तर Z1 आउटपुट किती येते सांगा. Z1 इनपुटचे 19 टाका, 19 डिवाइड बाय हे करा, तुम्हाला आउटपुट मिळेल 22.20. 22.2 टीथ. आता लक्ष द्या रे, हे 22.2 म्हणजे 22 घ्यायचे, हे 22 प्लस 19 इवन येते का ऑड येते? इवन. इवन येते. ऑड येते. ऑड आलं तर घ्यायचं नाही. चला पुढे जाऊया, म्हणजे 19 पण घेऊन चालणार नाही. Z1 इनपुट इज इक्वल टू 20 टीथ. Z1 आउटपुट किती येणार? 23.37. 23.37. ओके, आता 23.37 म्हणजे 23 आणि 20 ची समेशन इवन येते का ऑड येते? ऑड. घेऊन चालणार नाही, पुढे जायचं. Z1 इनपुट इज इक्वल टू 21 टीथ. चला Z1 आउटपुट किती येते सांगा. 24.54. 24.5 पुढे काय आहे काय? 54. ओके, आता हे 24.54 म्हणजे 25. हे 25 आहे आणि हे 21 आहे. 25 आणि 21 ची समेशन इवन येते काय ऑड येत्या? इवन येत्या, बरोबर. ओके, म्हणजे मी हे सिलेक्ट करू शकतोय. 21 मी तर जरा बारीक टिक करून ठेवतो, हे सिलेक्ट करू शकतोय. आता लास्ट एक चेक करणार मी. Z1 इनपुट इज इक्वल टू 22 टीथ घ्या आणि Z1 आउटपुट किती येते सांगा मला. हे लास्ट चेक करायचं. 22 घेऊन 25.7. 25.70. आता तुम्ही सांगा मला, माझा एक प्रश्न आहे. हे 25.7 म्हणजे 26 झालं बघा. 26 आणि 22 इवन आहे का ऑड आहे? इवन आहे. ओके, म्हणजे याला पण इवन आलंय, याला पण इवन आलंय, या दोघांना. इथं वरती ऑड येत होतं म्हणजे सोडूनच द्या तिन्ही पण. ह्या दोघांच्यात विचार करायचा. या दोघांच्यात कुठलं सिलेक्ट करायला पाहिजे मला? 21 24.5 काय 22 25.7?
22 25.7 आता हे सांग कसं सिलेक्ट करायचं हे लक्ष द्या. 26 नंबर आहेत 26 आणि इथं 25 आहे. हे 26च्या जवळ आहे का हे 25च्या जवळ आहे? जवळ एकदम कोण आहे? 26च्या जवळ आहे. हा एकदम 26च्या जवळ आहे. कळलं काय? म्हणजे 26च्या जवळ 25.8 25.9 असं जर आल्या 3 किमती आल्या समजा 25.7 25.8 25.9 तर त्यातला कुठला सिलेक्ट करायचा आपण? 25.9 जवळ जो आहे एकदम नंबरच्या म्हणजे परफेक्ट नंबरच्या त्याच्याकडे जायला बघायचं. हा कसा आहे? 0.5 हा लांब आहे. हा 0.7 एकदम जवळ आहे. त्यामुळे मी सिलेक्ट करताना यातलं कुठला टीप सिलेक्ट करणार? इनपुटचे 22 आउटपुटचे 25.7. मी किती क्रायटेरिया वापरले टीप सिलेक्ट करण्यासाठी? हे टीप सिलेक्ट करण्यासाठी मी किती क्रायटेरिया वापरले? 2. पहिला कुठला? या दोघांची समेशन इव्हन यायला पाहिजे आणि हा जो नंबर आहे हा नंबर हा त्याच्या पुढच्या किंवा त्याच्या मागच्या नंबरच्या एकदम क्लोज पाहिजे. त्या नंबरच्या एकदम क्लोज पाहिजे हा क्रायटेरिया वापरला. म्हणून याच्यावर मी लिहितो सुटेबल टीथ आर Z1 इनपुट इज इक्वल टू 22 आणि Z1 आउटपुट इज इक्वल टू 26. आता तुम्ही त्याच्या पुढचं कारण सांगतो. हा परफेक्ट जवळचाच का पाहिजे? काय झालं? 25.7 ला तुम्ही अप्रॉक्सिमेट 26 घेतलं ना. जर तुम्ही यांचा रेशो घेतला यांचा रेशो तर तो एवढा यायला पाहिजे ना. एवढा बघा की Z1 इनपुट डिवाइड बाय Z1 आउटपुट एवढा यायला पाहिजे रेशो. तुम्ही यांचा रेशो करून बघा किती येतोय. 22 डिवाइड बाय 26 करून बघा किती येतोय. 22 डिवाइड बाय 26 सांगा पटकन. 0.8461 बघा 0.8461 आलं पण ऍक्च्युअली किती पाहिजे होता? 0.85. म्हणून ह्याच्या जवळचा रेशो यायला पाहिजे. म्हणून आपण काय करायचं? हे परफेक्ट नंबरकडे न्यायला बघायचं. म्हणजे याच्या एकदम जवळचा रेशो येतोय. ओके समजले? चलो आता 1 इनपुटचे टीप मिळाले 1 आउटपुटचे टीप मिळाले. मग तुम्ही म्हणणार असं किती वेळेला करायचं सांगा? 4 ते 5 वेळेला करायचं प्रत्येक वेळेला. हे किती वेळा करायचं? 4 ते 5. आता मला पहिला रेशो मिळाला. पहिल्या रेशोवरनं 2 टीप मिळाले. म्हणजे इनपुट पहिला जो आहे तो 22 टीपचा आणि आउटपुट जो आहे तो 26 टीपचा. म्हणजे इथे याचे टीप किती असायला पाहिजेत? 22 आणि याचे टीप किती असायला पाहिजेत? 26. 22 टीप 26 टीप. आता या 2 नंबरची ह्यांची शोधायची यांची. ओके Z2 इनपुट आणि Z2 आउटपुटची शोधायची. त्यासाठी जरासं मी नवीन पेज घेतो. ओके बघा मी याच्या पुढेच कंटिन्युएशन करत होता. दुसरा रेशो पाहिजे मला. Z2 इनपुट डिवाइड बाय Z2 आउटपुट इज इक्वल Z2 इनपुट डिवाइड बाय Z2 आउटपुट. इथे यायचं Z2 इनपुट डिवाइड बाय Z2 इनपुट डिवाइड बाय Z2 आउटपुट. रेशो बघा किती आहे? 495.65 डिवाइड बाय 407.38. 495.65 डिवाइड बाय 407.38. सांगा रेशो किती होते? 1.2166. 1.2166. Z2 आउटपुट तिकडे घेतो. म्हणजे Z2 इनपुट इज इक्वल टू 1.2166 Z2 आउटपुट. हा दोघांचं रिलेशन मिळालं. आता एक गंमत सांगतो हा बाळांनो. कुठल्या पण स्टेज मधलं पहिलं जे कॅल्क्युलेशन ते असं करायचं पहिलं आणि दुसरं कॅल्क्युलेशन आहे की नाही हे डायरेक्ट मिळते. कसं डायरेक्ट मिळतंय त्याच्या मागचं कारण सांगतो. लक्ष द्या जरा लक्ष द्या. समजा हा तुमचा Z1 इनपुट आहे. Z1 इनपुट आहे त्याला मेश झालेला हा तुमचा Z1 आउटपुट आहे. ओके इथं क्लस्टर मध्ये दुसरा आहे बघा Z2 इनपुट आणि ह्याला मेश होणारा हा Z2 आउटपुट आहे. मग मला सांगा या दोन्ही गिअरचं हे सेंटर टू सेंटर डिस्टन्स हे आणि या दोन गिअरचं हे सेंटर टू सेंटर डिस्टन्स काय आहे रे? सेम. इथनं इथपर्यंत डिस्टन्स सेम आहे.
मग इथनं इथपर्यंत डिस्टन्स सेम असेल तर मी इथे एक लिहितो बघा, रेडियस ऑफ वन इनपुट प्लस रेडियस ऑफ वन आउटपुट इज इक्वल टू काय आला पाहिजे, रेडियस ऑफ टू इनपुट प्लस रेडियस ऑफ टू आउटपुट. म्हणजे दोघांचं सेंटर टू सेंटर डिस्टन्स काय असायला लागते, सेम. बरोबर आहे का? ह्या दोघांची बेरीज आणि ह्या दोघांची बेरीज रेडियसची काय यायला पाहिजे, सेम यायला पाहिजे. आता आपण मॉड्यूल इज इक्वल टू काय लिहितो रे, डायमीटर डिवाइड बाय टीथ. बरोबर आहे. मग डायमीटर इज इक्वल टू काय येणार, डायमीटर इज इक्वल टू मॉड्यूल इंटू टीथ. बरोबर. मग रेडियस इज इक्वल टू काय येणार, मॉड्यूल इंटू टीथ डिवाइड बाय 2. म्हणजे मी याला काय लिहिणार, मॉड्यूल इंटू टीथ ऑफ वन इनपुट डिवाइड बाय 2 प्लस मॉड्यूल इंटू टीथ ऑफ वन आउटपुट डिवाइड बाय 2 इज इक्वल टू मॉड्यूल इंटू टीथ ऑफ टू इनपुट डिवाइड बाय 2 मॉड्यूल इंटू टीथ ऑफ टू आउटपुट डिवाइड बाय 2. मी आता झेडच्या ऐवजी टी लिहिले, असू दे. आता सगळ्यांच्या मध्ये कॉमन काय, m/2 कॉमन आहे बघा. m/2 कॉमन कॅन्सल झाला, म्हणजे राहिलं काय, टीथ ऑफ वन इनपुट प्लस टीथ ऑफ वन आउटपुट इज इक्वल टू टीथ ऑफ टू इनपुट प्लस टीथ ऑफ टू आउटपुट. म्हणजे थोडक्यात काय, लक्ष द्या, याच्यावरून एवढं लक्षात ठेवायचं, याचे टीथ प्लस याचे टीथ इज इक्वल टू याचे टीथ प्लस याचे टीथ याला लागतात. ओके. मग आता दिले नाव टीथ ऑफ वन इनपुट प्लस टीथ ऑफ वन आउटपुट इज इक्वल टू टीथ ऑफ टू इनपुट प्लस टीथ ऑफ टू आउटपुट. ते एका स्टेजसाठी करायचं, फक्त स्टेजसाठी. हा, ह्यांचे मिळवायचे 18, 19, 20, 21 घेऊन, आणि यांचे कशी मिळवायचे, या फॉर्म्युल्याने मिळवायचे. आता वन इनपुट तुम्ही मिळवलाय, वन इनपुट आणि वन आउटपुट किती आहेत सांगा, वन इनपुट वन आउटपुट. वन इनपुट आहे 22, वन आउटपुट आहे 26. ओके. इथे लिहितो 22 प्लस 26 इज इक्वल. आता लक्ष द्यायचं, टू इनपुट इथं आहे बघा, टू इनपुट इज इक्वल टू किती आहे, 1.2166 Z2 आउटपुट. हे बघा, हे इथं आहे. हा, Z2 इनपुटची किंमत इथं लिहिली प्लस Z2 आउटपुट. ओके. म्हणजे हे झालं 2.2166 Z2 आउटपुट. 1.21 प्लस 1 म्हणजे 2.21. ओके. Z2 आउटपुट इज इक्वल, हे किती येणार, 48. याने इकडे डिवाइड करा, Z2 आउटपुट मिळते 21.65. किती, 21.65. 21.65 म्हणजेच 20. इथे पूर्ण असतात ना. Z2 आउटपुट जर 22 असेल तर हे 22 इथनं उचला, Z2 आउटपुट इथं पुट करा, तुम्हाला Z2 इनपुट मिळते. बघा 22.76. किती येते बाळांनो, 26.34. म्हणजे 23. ओके. म्हणजे टू आउटपुटचे टीथ 22 आहेत, टू इनपुटचे टीथ 26 आहेत. ती जरा मागे येतो परत, लक्ष द्यायचं. इथे गेलं, इथं आहे. याचे टीथ 22 आलेले, याचे टीथ 26 आले. मी दुसरा फॉर्म्युला लिहिला ह्या दोघांच्या टीथच्या ऍडिशनचा. याचे टीथ 26 आले, याचे टीथ 22 आले. इथं तुमची स्टेज 1 संपली, स्टेज 1 संपली. आता मी मुद्दा म्हणून या स्टेज 1चं कॅल्क्युलेशन जे केलं तुम्ही, स्टेज 1चं हे आणि हे मी रिपीट करत बसत नाही. का सांगा, कारण की स्टेज 2 ला पुन्हा मी हेच करत जाणार आहे. स्टेज 2 ला पुन्हा मी याच स्टेप करत जाणार आहे. ठीक आहे. त्यामुळे मी ते पुन्हा करत बसत नाही. आता मी तुम्हाला डायरेक्ट पुन्हा स्टेज 2च सांगतो. ठीक आहे. इथे लिहितो स्टेज 2. जर व्हिडिओ बंद पडला तर याच आयडीला जॉईन करा. 40 मिनिटं झाल्यात, व्हिडिओ बंद पडला तर याच आयडीला जॉईन करा. स्टेज 2. आता सर बोला. 26.76 येते. 76 येते, होय. म्हणजे चुकले. ही कॅल्क्युलेशन मध्ये काय तर चुकले. मग बघा जरा, बरोबर आहे सर. वरचं पण बरोबर आहे, खाली 26
21.76 येतोय खाली. ठीक आहे 21.65 न कर, हे 21.65 इथं टाक, तुला उत्तर मिळेल. हा 21.65 करायचं सर, नाहीतर ते चुकते. हा 21.65 ने टाकल्यावर येतो. ठीक आहे ओके. चला हा. मी सेकंड स्टेजला जातो. आताच्या स्टेप मागर मी रिपीट केलेल्या त्याच करणार आहे, म्हणून मी मागचा अगोदर सांगत बसत नाही. ओके, आता सांगा पहिली स्टेप मी काय केलेली. पहिली स्टेप हे करताना काय केलेली तेच परत करायचं. इथला रेशो पहिला घ्यायचा, हा रेशो पहिला घ्यायचा. ओके, सांगा रेशो काय. Z3 इनपुट डिवाइड बाय Z3 आउटपुट इज इक्वल, पहिला रेशो घ्यायचा 172.45 डिवाइड बाय 348.61. हे सॉल्व करा आणि किती आहे ते सांगा. पहिला रेशो घ्यायचा, पहिला रेशो. पहिला रेशो घ्यायचा. सांगा बाळांनो पटकन. 0.4946. 0.4946. ओके, आता काय करतो Z3 आउटपुट तिकडे घेतो, म्हणजे Z3 इनपुट इज इक्वल टू 0.4946 Z3 आउटपुट. हे रिलेशन मिळालं, म्हणजे 3 इनपुटच्या टीथ आणि 3 आउटपुटच्या टीथ मधलं रिलेशन मिळालं. ओके, आता सेम मागासारखं करायचं. पहिली जी असते पहिले त्याच्यासाठी काय करायचं, या दोघांच्या मधला स्मॉलर गिअर कोण आहे सांगा. 3 इनपुट आहे का 3 आउटपुट आहे. स्मॉलर, या दोघांच्या मधला स्मॉलर. 3 इनपुट आहे का 3 आउटपुट आहे. ते कसं मोजणार? 3 आउटपुट. बघा याचे टीप 10 घ्यायचे, त्यामुळे याचे टीप किती होणार, आउटपुटचे टीप 10 घ्या, म्हणजे इनपुटचे टीप किती येणार 4.9. सांगा स्मॉलर कोण आहे, आउटपुट का इनपुट. इनपुट. सांगितले तुम्हाला साधं गणित करायला. कोणाची तर एकाची टीप 10 घ्या आणि करून बघा. आउटपुटची टीप 10 घ्या, इनपुट 10 इंटू हे दिल्यावर 3 इनपुटची टीप किती येणार. 3 इनपुटची टीप किती येणार 4.9. तो रेशो आला 4946 आला रेशो. ओके, आता 4946 रेशो आल्यानंतर, हा रेशो आल्यानंतर आता काय करायचं बाळांनो, याच्यामध्ये मी 3 आउटपुटला इकडे घेतलं, यांच्यातला स्मॉलर कोण आहे ते शोधलं.
3 आउटपुटला 10 घेतलं तर 3 इनपुट येते 4.9. याचा अर्थ 3 इनपुट हा लहान आहे. 3 इनपुट हा लहान आहे. तर काय करायचे, 3 इनपुटचे इंटरफरन्स होऊ नये म्हणून चे टीथ कन्सिडर करायचे. म्हणून कन्सिडर Z3 इनपुट इज इक्वल टू किती टीथ घ्यायचे, 18. हे कधी करायचं, कुठल्या पण स्टेजच्या पहिल्या रेशोला करायचं. कुठल्या पण स्टेजच्या पहिल्या रेशोला केलं. 3 इनपुटचे जर टीथ 18 घेतले तर 3 आउटपुट किती येणार सांगा. इथं 3 इनपुटची किंमत 18 टाका. 18 डिवाइड बाय हे करा आणि सांगा किती येते 3 आउटपुट सांगा. थ्री आउटपुट किती येणार बाळानो, 36.39. 36.39. आता 36.39 म्हणजे 36 आणि 18 म्हणजे इवन नंबर आहे. मी हे घेऊ शकतोय पण हा या नंबरच्या जवळचं पाहिजे. आता 39 म्हणजे जरा जास्त झाले म्हणून मी पुढे जातो. Z3 इनपुट मी जर 19 टीथ घेतले, 19 टीथ, तर Z3 आउटपुट किती येणार, 19 घेतलं तर किती येणार, 38.41. 38.41 म्हणजे 38 आहे. हे 38 आहे, हे 19 आहे, म्हणजे यांची ऍडिशन ऑड येणार. हे घेऊन चालणार नाही. पहिलं चालते. ओके. आता परत अजून एक करतो. Z3 इनपुटची किंमत घेतो 20. Z3 आउटपुट किती येणार, असे 3-4 व्हॅल्यू चेक करायच्या. Z3 इनपुटची घेतो किंमत 20. Z3 आउटपुट किती येणार, 40.43. 40.43. याचा अर्थ हे 40 आहे, हे 20 आहे, म्हणजे यांची समेशन इवन आहे. चालते, हे चालते. अजून एक 2 चेक करतो. Z3 इनपुट मी 21 टीथ घेतो. Z3 आउटपुट किती येणार, 21 ला किती, 22 किती येणार सांगा. 42.45. 42.45. ओके, म्हणजे हे पण 42 आलं. त्यांची समेशन ऑड आहे, घेता येणार नाही. आता लास्ट 22 एकदा चेक करा. लास्ट 22 चेक करा. 44.48. 44.48. आता 44.48 याचा अर्थ हे 44 आहे, हे 22 आहे, म्हणजे यांची इवन समेशन आहे. आता इवन समेशन वाली 3 आली बघा, 1, 2, 3. या 3 मधला कुठला सिलेक्ट करू तुम्ही सांगा मला. पहिला. हे बघा, हे 48 आले, 0.48. हे चालणार नाही. हे 0.43 आहे, हे 0.39 म्हणजे हे सगळ्यात जवळच आहे. त्यामुळे मी पहिलं सिलेक्ट करणार. त्यामुळे मी लिहितो देअरफॉर suitable gear pair is Z3 input is equal to 18, Z3 output is equal to 36. ओके. आता हे कधी करायचं, हे कधी पण यातल्या पहिल्या रेशोसाठी करायचं, पहिल्या रेशोसाठी. आता दुसऱ्या आणि तिसऱ्या रेशोसाठी हे करत बसायचं नाही. हे ते मगाशी जे वापरलेलं की फॉर्म्युला तो वापरायचा. कसं ते परत दाखवतो. ठीक आहे, मी पुढे जातो. आता त्यातला पहिल्या रेशो प्रमाणे झालं, हे पहिल्या रेशो प्रमाणे. आता दुसरा रेशो घ्यायचा त्यातला, हा दुसरा. ओके, आता खाली लिहितो नाव. त्यातला दुसरा रेशो घ्यायचा. Z4 इनपुट डिवाइड बाय Z4 आउटपुट इज इक्वल टू 348.61 डिवाइड बाय 348.61. याचा अर्थ काय, Z4 आउटपुट इज इक्वल टू काय, Z4 इनपुट इज इक्वल टू काय, 1. Z4 आउटपुट. का सांगा, हे रेशो किती आलाय, 1. म्हणजे 4 इनपुट आणि 4 आउटपुटचे टीथ काय असायला पाहिजेत, सेमच असायला पाहिजेत. ओके, हे झालं. आता मला सांगा, मग ते परत करत बसणार का 18, 19 करायचं नाही. आता कसं शोधायचं बाळांनो,
आता कसं शोधणार सांगा? आता काय करायचं, इथं यायचं नाव. आता फॉर्म्युला काय बघा, Z3 इनपुट प्लस Z3 आउटपुट, त्याच स्टेजचं करायचं. Z3 इनपुट प्लस Z3 आउटपुट इज इक्वल टू काय येणार, Z4 इनपुट प्लस Z4 आउटपुट. ते मगाशी तुम्हाला मी इथं दाखवलेलं बघा, हे बघा इथं आहे. एकाच स्टेजमध्ये ह्या दोघांच्या रेडियसची समेशन, या दोघांच्या रेडियसची समेशन का असं लागतं, सेम. म्हणजे थोडक्यात टीचची समेशन सेम आहे लागते. ओके, म्हणून त्याच्या टीचची समेशन सेम लिहिली. आता Z3 इनपुट किती मिळाला आपल्याला, 18, आणि Z3 आउटपुट आपल्याला किती मिळाला, 36 इज इक्वल टू Z4 इनपुट मिळाला बघा इथं किती आहे, Z4 इनपुट इज इक्वल टू काय, Z4 आउटपुट प्लस Z4 आउटपुट, म्हणजे हे 2 टाइम्स Z4 आउटपुट आलं. आणि हे किती आहे, 54 डिवाइड बाय 2 करा, किती येणार, 27. म्हणजे Z4 आउटपुट किती आहे, 27 टीथ. आता तुम्ही सांगा, Z4 आउटपुट आणि Z4 इनपुट काय रे, सेम आहे. म्हणजे हे पण किती टीथ आले, 27. म्हणजेच Z4 इनपुट आणि Z4 आउटपुटचे टीथ सेम आहेत आणि ते 27 आहेत. Z4 इनपुट आणि Z4 आउटपुटचे टीथ आहेत, सेम आहेत आणि ते 27 आहेत. ओके, म्हणजे आता मला हे दोन्ही पण मिळाले, आता त्यातल्या तिसऱ्या स्टेजला जायचं. हे तिसऱ्या स्टेपला, सेकंड स्टेज मध्ये तिसरा घ्या. आता सांगा रेशो, Z5 इनपुट डिवाइड बाय Z5 आउटपुट इज इक्वल टू 704.72 डिवाइड बाय 348.61. हा रेशो किती येतोय सांगा. 704.72 डिवाइड बाय 348.61. हा रेशो किती येतोय, 2.02 2.02 पुढे काय आहे, काय 15. 15. म्हणजे 2Z5 इनपुट इज इक्वल टू 2.0215 Z5 आउटपुट, हे मिळालं. आता लक्ष द्या, मी तुम्हाला आधी सांगितलं, फक्त पहिल्यालाच ते टीथ बघायचं, 17, 18, 19, 20 ते बघायचं. ह्याला काय करायचं, डायरेक्ट सेंटर टू सेंटर डिस्टन्स लिहायचं. आता अँड दुसरी कंडिशन काय येणार, Z3 इनपुट प्लस Z3 आउटपुट इज इक्वल टू काय यायला पाहिजे, Z5 इनपुट प्लस Z5 आउटपुट यायला पाहिजे. Z3 इनपुट आहे 18, Z3 आउटपुट 36 आहे. Z5 इनपुटची किंमत इथं आहे बघा, 2.0215 Z5 आउटपुट प्लस Z5 आउटपुट, दोघांची बेरीज केली तर 3.0215 Z5 आउटपुट होणार. 2 + 1 म्हणजे 3, हे झालं 54. हे डिवाइड करा, मला Z5 आउटपुट मिळेल. येते का बघा, पॉइंट मध्ये येईल, मी 18 लिहिले डायरेक्ट. बरोबर आहे सर. बरोबर आहे. तुम्ही म्हणणार मास्टर डायरेक्ट कसं काय लिहायलाय, ते टेक्निक आहे. तुम्हाला मी सांगतो नंतर. आता तुमच्या एक लक्षात आलं असेल बघा, सेकंड स्टेज संपली. ओके, आता मी तुम्हाला विचारतो, मी थर्ड स्टेजचं कॅल्क्युलेशन करणार नाही आहे. थर्ड स्टेज करायचं असतं तर मी काय केलं असतं, थर्ड स्टेज जर मला करायचं असतं तर मी काय केलं असतं. पहिला ते ह्यानं काढला रेशो आणि पहिला काय करायचं, हे रेशो लिहायचा, त्यातला लहान कोण आहे बघायचा, 6 इनपुट आहे का 6 आउटपुट लहान आहे बघायचा, त्याचे तीत किती घ्यायचे, 18, 19, 20, 21, 22, दुसऱ्याचे काढायचे, त्याच्यावरनं सिलेक्ट करायचं. ओके, आणि याच्यासाठी काय लिहायचं, त्यांचा रेशो घ्यायचा, आणि दुसरं Z6 इनपुट प्लस Z6 आउटपुट इज इक्वल टू Z7 इनपुट प्लस Z7 आउटपुट, तुम्हाला याचे पण टीत मिळतात. म्हणजे मी स्टेज 3 सॉल्व्ह केलेली नाही आहे, 1 आणि 2 फक्त तुम्हाला करून दाखवली, 1 आणि 2. ओके, आता मी परत एकदा ही प्रोसिजर रिपीट करतो. ठीक आहे, एका स्टेजची सांगतो फक्त. काय करायचं, पहिला रेशो घ्यायचा, पहिला
कुठल्या पण स्टेजचा पहिला रेशो घ्यायचा, त्याच्यावरनं एक रिलेशन मिळते त्या दोन टीथ मधलं एक रिलेशन, आणि काय करायचं त्यातला लहान कोण आहे बघायचं. लहान इथं वन इनपुट लहान आहे, त्याची टीथ इंटरफरन्स अवॉइड करण्यासाठी मिनिमम 18 घ्यायचे. 18, 19, 20, 21, 22 3-4 वेळेला चेक करायचं. 3-4 वेळेला वन आउटपुटची टीथ काढायची. यांच्यामधलं सुटेबल कोण आहे ते सिलेक्ट करायचं. सुटेबल घेताना दोघांची समेशन काय यायला पाहिजे, दोघांची समेशन काय यायला पाहिजे म्हटलं मी पण का ते अजून सांगितलेलं नाही, मी सांगतो आता 1-2 मिनिटं ना. इवन यायला पाहिजे, इवन आणि हे त्या नंबरच्या जवळचं पॉईंट हे कमी यायला पाहिजे. असं कोण आहे ते सिलेक्ट करायचं. हे मिळालं की पहिला रेशो संपला. मग दुसऱ्या रेशोला यायचं. दुसऱ्या रेशोला आल्यानंतर काय करायचं, इथं ऍडिशन लिहायची. ऍडिशन काय, याचे टीथ प्लस याचे टीथ इज इक्वल टू याचे टीथ प्लस याचे टीथ. त्या ह्याच्यामध्ये Z1 इनपुट प्लस Z1 आउटपुट इज इक्वल टू Z2 इनपुट प्लस Z2 आउटपुट. सॉल्व्ह केले की तुम्हाला टीथ मिळतात. आता गंमत बघा बाळा, गंमत बघा, उत्तर बघा. Z1 इनपुटचं उत्तर आणि Z2 आउटपुटचं उत्तर दोनच असतील तर क्लस्टर 2चा असेल तर Z1 इनपुटचं उत्तर आणि Z2 आउटपुटचं उत्तर सेम असते. हे उत्तर सेम असते आणि हे उत्तर सेम असते. पाहिलं तर चेक करून बघा. हे बघा, थांबा जरासं. हे किती आहे सांगा, 12, 26. तर तिथे येताना 26, 22 आले. सॉरी 22, 26 आहे. तिथे येताना 26, 22 आलेलं असते बघा. 26, 22 आहे काय 2 साठी. ओके. आता स्टेज 2 ला काय केलं परत सांगतो. स्टेज 2 ला हे महत्वाचं आहे आणि ती इव्हन का घ्यायचं तिचं मागचं कारण तुम्हाला आता कळेल. इथं लक्ष द्या, सेम प्रोसिजर केली. रेशो घेतला, 18, 19, 20, 21, 22 टीथ घेतले, त्यातली सुटेबल पेअर घेतली. सुटेबल यांची बेरीज मी काय म्हटलं तुम्हाला, इव्हन यायला पाहिजे असं म्हटलं, बरोबर आहे काय. ते का, त्याच्या मागचं रिझन बघा. ते दुसरा रेशो घेतला का तुम्ही, दुसरा रेशो हा ते सेम आल्यात बघा टीथ, सेम, बरोबर आहे. म्हणजे हे दोन सेम आहेत, म्हणजे हे 2 टाइम्स आहे. समजा हा ऑड असता आणि हा इव्हन असता असं म्हणा, म्हणजे हे 17 असतं आणि हे 36 असतं. म्हणजे बेरीज इव्हन ऑड आली ना, 17 आणि 36. बेरीज किती सांगा, 17 आणि 36? 53.5. सॉरी 53 बरोबर. 53 म्हणजे 53 डिवाइड बाय 2 हे किती आलं असतं, 26.5. म्हणजे इथं ज्या वेळेला इक्वल इयर येतात त्यावेळेला हा नंबर इव्हन असा लागतो. हा नंबर म्हणजे या दोघांची समेशन इव्हन असा लागते. म्हणून ते आपण प्रोव्हिजन कुठे करून ठेवतोय, अगोदरच करून ठेवतोय की त्यांची समेशन ही इव्हनच यायला पाहिजे. जर रेशो इक्वल आला तर ते नंबर पॉइंट मध्ये जाणार, ते जाऊ नये म्हणून ते अगोदरच करून ठेवायचं की त्यांची समेशन काय यायला पाहिजे, इव्हनच यायला पाहिजे. ऑड आली तर इथं तुमचं उत्तर पॉइंट मध्ये येणार, ती इव्हन येत म्हणून ते अगोदरच करून ठेवले. ओके. मग हे जे केलं तसंच 5 इनपुट 5 आउटपुटचा रेशो लिहिला. Z3 इनपुट प्लस Z3 आउटपुट इज इक्वल टू Z5 इनपुट प्लस Z5 आउटपुट. सॉल्व्ह केलं, तुम्हाला टीथ मिळाली. ओके. आणि इथं हे टीथचा प्रॉब्लेम मी 2 स्टेज पर्यंत संपवलाय. तुम्ही घरात बसून तिसरी स्टेज कॅल्क्युलेट करा. जर काय डाऊट असेल तर मला विचारा. आता एक फक्त प्रश्न विचारतो, उद्या ट्युशन घ्यायची काय नाही? उद्या नको सर. नको? परवा काय सकाळी. नको सर. बरं ठीक आहे.